स्त्री पुरुष समानता म्हणजे काय? तर स्त्रीला आणि पुरुषाला समान मानावे. पण आताच्या जगात स्त्री पुरुष समानता हे फक्त बोलण्यासाठी आणि ऐकण्यासाठीच चांगलं वाटतं. पण या आधुनिक जगात स्त्रिया या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालत असल्या तरी स्त्रियांच्या प्रगतीत अडथळे निर्माण करणाऱ्या पुरुषांची संख्या कमी नाही. अशाच एका स्त्रीची गोष्ट मी या कथाद्वारे मांडत आहे. मृणाली सूर्यकांत कवे या सुसंस्कृत मुलीची एक कथा. हे सूर्यकांत कवे 1985 साली रेल्वेमध्ये छोट्या पदावर कामाला लागलेले. जुनाट विचार, कडक स्वभाव आणि छोट्या पदावर कामाला असून पण स्वतःच्या इज्जतीला जपणारा हा माणूस. हा नयन कवे, सूर्यकांत कवे यांचा लहान मुलगा. वयाने जरी लहान असला तरी कर्माने महान. या मानिनी कवे श्री सूर्यकांत कवे यांच्या सौ. माणसाच्या कडक व संतापी स्वभावास प्रत्येक वेळी बळी पडणारी ही स्त्री. ही मृणाली कवे मुंबईतल्या एका बंदिस्त विचाराच्या कुटुंबात वाढलेली मुलगी. मुंबई ही माणसाला जगण्याचा अर्थ शिकवते अशीच धमक मृणालीतही होती. पण कुटुंबासमोर ती कमकुवत होती. कुटुंबात मुलाला महत्त्व तर होतंच, पण त्याचबरोबर स्वातंत्र्यही. मृणाली अतिशय सुंदर, हुशार होती. पण तिच्या हुशारीकडे तिच्या कुटुंबाने कधीही नीट लक्षच दिलं नाही. कशी तरी हिंमत करून तिने 10वी नंतर कॉलेजला ॲडमिशन घेतले. TY.BCom नंतर तिला दिल्लीला जाऊन शिकण्याची संधी मिळाली. पण वडिलांना तिच्याबद्दल असलेल्या अविश्वासामुळे तिची पुढे जाऊन मोठं होण्याची इच्छा तिथेच थांबली. क्या बच्चे क्या बोलते हैं? क्या चल रहा है भाई? सलाम वालेकुम। क्या चल रहा है? बैग बना रहे चलने दो बना। चल ग्लास है क्या? ग्लास नहीं, आप बॉटल से फिर क्या बे तू एक ही पैक में हिल रहा है ना बा? भाई आ गए ना रोज वाली। अरे आना बच्चे रावण से बे। क्या भाई जाओ ना, भाभी आ रही ना। गांडे में छोटे। अरे जाओ ना भाई। यार तू भी ना बच्चे। यार बच्चे तू भी ना यार, फालतू भी नहीं करता यार। ए रुक ना। किधर जा रही है तू? तो वो आवाज दे रही था, सुनने में नहीं आ रहा क्या? ए रुकना बच्ची हो वही में। तुला सांगितलं होतं ना कॉलेजला जाऊ नको. घराबाज गपचूप तुझ्या आईमुळे सगळं काय ते. तुझ्या आईमुळे मी कॉलेजला पाठवलं तुला. हे मुलं कॉलेजला जायची गरज नाही. जर गेली तर थोबाडीत घालेल तुझ्या. हे सर्व तुझ्या आईचे लहान आहे. हे माझी नाही तर माझ्याकडे उडवू नको करू. कळला? गप्पा मुकाट्या घरात बसायचं.
काही त्रास तर नाही झाला ना यायला? नाही. आम्हाला मुलगी पसंत आहे, काय बोलणी पुढे करायचे करू आपण. बरं देणे घेण्याचं काय? देणे घेण्याचं म्हणजे काय तर तुम्ही सांगा काय ते. आता आमचा मुलगाचं शिक्षण झालेलं आहे आणि बिझनेस पण त्या बरंचसं आहे त्याचा. बरं ठीक. हां, तरी तुम्ही 15 लाख उचलून द्या आमचा आम्हाला, ते आम्ही पुन्हा लग्नाचं सर्व बघतो. 15 लाख. हां, सगळ्याने भजीबुवा कुठे आहे? अरे भजीबुवा कोण आहे? इकडे कुठे बघताय? लग्न इकडे लावायचं. म्हणजे ही टोपी कुठली आपली? तुमची टोपी तर माझ्याकडे आहे. हां, घाला. नवरा नवरीने इथे या. शांताबाई, 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 शांता. बोल बाळा. आई माझा बिझनेस मध्ये लॉस झालाय. काय? हा. कधी? कसा? हो, मी एका पॉलिसी कंपनीमध्ये पैसे गुंतवले होते, ती कंपनी फ्रॉड निघाली. अरे बापरे. मग आता? 5 लाख रुपयांची गरज आहे त्यातनं रिकवर होण्यासाठी. मी प्रयत्न करते बाळा. ठीक. ए मुलाडी, इकडे ये ग. तुम्ही बोलवलं मला? मग काय माझ्या भूताने बोलवलं? तू तुझ्या माहेरून 5 लाख रुपये घेऊन ये. का? तुला काय करायचंय? चुपचाप घेऊन ये. पण आई, आत्ताच वडिलांनी 15 लाख रुपये दिलेत लग्नामध्ये, आता कुठनं आणणार 5 लाख रुपये ते? का का नाही आणणार? घेऊन ये. तुला आणावेच लागतील. तुला आणावेच लागतील. तुला आणावेच लागतील. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. हॅलो विक्रम, मला असं वाटतं आनंदाची बातमी आहे. हो, तिला आत्ताच कोरड्या उलट्या झाल्या.
काल घरी थोडंसं हिला चक्कर वगैरे आलेत आणि व्हॉमिटिंग वगैरे पण झालं आहे आणि कालपासून पोटात होतं असं म्हणजे मला थोडासा संशय आहे, म्हणजे प्रेग्नेंट असल्यानं मला थोडाफार संशय आहे. मग ते आपण इथं सोनोग्राफी करून चेक करून घेऊयात, म्हणजे आपलं डाऊट क्लिअर होईल. चालेल, मी तुम्हाला लिहून देतो मग सोनोग्राफी. पेशंटचं नाव मृणाली कुलकर्णी. ठीक आहे, आणि सोनोग्राफी करून घ्या बाजूच्या लॅबमधनं. या विक्रमराव. बरं, हे कालचे रिपोर्ट आले. ओके. हे रिपोर्ट बघा. विक्रमराव, तुम्हाला गुड न्यूज आहे. तुमचा डाऊट क्लिअर झालेला आहे. तुमची पत्नी गरोदर आहे. अरे डॉक्टर, तुम्ही ही एक गुड न्यूज दिली, अजून एक गुड न्यूज द्या. माझं होणारं बाळ मुलगा असेल की मुलगी हे पण एक सांगा. नाही विक्रमराव, हे मी नाही सांगू शकत. हे कायदेशीर गुन्हा आहे. अहो, असं काय करता डॉक्टर, सांगा ना. नाही, मी हे नाही सांगू शकत विक्रमराव. हो, असं काय करता डॉक्टर, सांगा ना. बरं ठीक आहे, सांगतो. विक्रमराव, तुमच्या पत्नीच्या गर्भात मुलगा नव्हे तर मुलगी आहे. कॉंग्रॅच्युलेशन. मृणाली, ए मृणाली. अरे काय झालं? मृणाली बाहेर ये. काय झालं? का बोलवलं मला? हिच्या पोटामध्ये मुलगा नव्हे मुलगी आहे. मुलगी? मला मुलगी नको आहे. मला मुलगी नकोय, मला मुलगा हवाय. तुला हे बाळ पाडावंच लागेल. का? मुलगी का नको? मुलगाच का पाहिजे? तुम्ही जन्माला आला ते पण एका स्त्रीमुळेच. म्हणजे तर हे बाळ तू पाडणार नाहीस. मृणाली असंतोषाला पार करून हॉस्पिटलमधून पोलीस स्टेशनमध्ये घरच्यांची तक्रार करण्यास पळून जाते, कारण तिच्या घरचे तिच्या मनाविरुद्ध तिला गर्भपात करण्यास जबरदस्ती करत होते. आज तिच्या सासरकडचे लोक तुरुंगात आहेत. मृणालीने इतक्या हालअपेष्टा सहन केल्यानंतर तिच्या असंतोषाचा उद्रेक झाला. आजच्या 21व्या शतकातही स्त्रियांना विनयभंग, अपमान, स्त्रीभ्रूण हत्या, समाज यासारख्या अत्याचारांना सामोरे जावे लागते. या सगळ्या गोष्टींना प्रत्युत्तर देणे गरजेचे आहे. मृणालीप्रमाणे प्रत्येक स्त्रीने आपल्या हक्कासाठी आवाज उठवला पाहिजे. मृणालीने सासरकडच्यांना सामोरे जाऊन एका मुलीला जन्म दिला. तिने तिच्या मुलीसोबत एका नव्या सकाळची सुरुवात केली.